365 दिवस 365 भाज्यांचे प्रकार आपण बघतोय. त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार बघितलेले आहेत. आज मस्त गावरान मटकी रस्सा करूयात. वेगळ्या प्रकारचं वाटण घाटण आपण यामध्ये करणार आहोत. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन कोरक करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर पटाकन सबस्क्राईब करा. डबा आपलाच आहे बरं. फ्रीज कंटेनर, यामध्ये तुम्ही मिरची ठेवा, आलं ठेवा, कोथिंबीर ठेवा, लसूण ठेवा, काकडी ठेवा, ढोबळी ठेवा. वेगवेगळ्या आकारामध्ये हे डबे आहेत. स्टेनलेस स्टीलचे आहेत. फ्रीजसाठी जे फूड ग्रेड कंटेनर लागतं अगदी ते आहे. लीड आहे मस्त, ज्यामुळे याला परफेक्ट असं व्हेंटिलेशन राहतं, हलकंसं ओपन राहतं. ते madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. मेन म्हणजे फ्रीजमध्ये ना आता अशा लूज पिशव्या पडणार नाही, भाज्या सडणार नाही आणि कोरड्याही पडणार नाही. आणि दिसायला इतकं सुंदर दिसतं हे स्टॅक करून ठेवले की. चला आता रेसिपी सुरू करूयात. अरे वा, मटकीची भाजी. मी तर जातो, बस मी तयारी करून देते. बरं, कांदा, खोबरं, टोमॅटो. ठीक आहे. रेसिपीचे साहित्य आणि कृती आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत. आता सगळ्यात आधी काय करायचं ते बघूयात. प्राथमिक फोडणी घालूयात. त्याकरता कुकरमध्ये करणार. कुकर गरम करायला ठेवलं आणि 4 टेबलस्पून तेल इथे गरम करण्यासाठी ठेवलं. आता प्राथमिक फोडणीसाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. 2 कांदे बारीक चिरून, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 10-12 कढीपत्त्याची पानं. सगळ्यात आधी अर्थातच मोहरीताई चांगल्या चुटचुटल्या पाहिजेत. आहा, बघा गॉसिपिंग सुरू झालं त्यांचं. आता यामध्ये जिरं भाऊ, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. आता कांदा पटकन भाजून व्हावा याकरता यावर चिमूटभर मीठ. हे मिसळायचं आणि कांदा चांगला सोनेरी रंगात भाजून घेऊया. चला, कांदा छान परतून होतोय तोवर आहे ना, इथे आपण एक वाटण तयार करूयात. पण त्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते बघूया. 4 चमचे म्हणजे पाव कप सुक्या खोबऱ्याचा किस, थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसूण पाकळ्या. खडे मसाले आहेत, हे अगदी मी आवर्जून सांगेल की घालाच. अगदी छोटूसं दालचिनीचा तुकडा, चक्री फूल असतं की नाही, स्टार अनिस ज्याला म्हणतात, त्याचं 1 पाकळी फक्त, 2 लवंगा, 2 काळी मिरी, पांढरे तीळ. हे वाटण आपण करतोय. यामध्ये ना हे खडे मसाल्यांचा स्वाद खूप छान येतो, त्यामुळे स्किप करू नका. आता सगळ्यात आधी घालूयात पांढरे तीळ. तीळ छान भाजले जातात. तिळासोबतच आपण खडे मसाले देखील घालूयात. आणि तीळ उडायला लागले की लगोलग खोबऱ्याचा किसही घालायचा, म्हणजे तीळ फार भाजले जात नाही. येस, मस्त. आता हलकंसं खरपूस हे करायचं, खूप नका करू. हलकंसं भाजून घ्यायचं. खोबऱ्यातला हलकासा कच्चेपणा फक्त कमी झाला पाहिजे. आता गॅस बंद करते. कढईची जितकी उष्णता आहे ना, त्यामध्ये हे छान भाजलं जातं. चला, हे खोबरं मस्त भाजून झालंय आणि कांदा देखील बघा, कांदा हलकासा सोनेरी व्हायला सुरुवात झाली आहे बघा. चला, आता आपल्याला टोमॅटोचं वाटण लावायचं. तर इथे टोमॅटो बारीक चिरून घातलं तरी चालेल, पण एनिवे खोबऱ्याचं वाटण करायचंच आहे, मग मी टोमॅटोचं देखील करून घेते. सो इथे 1 टोमॅटो घेतलाय आणि हे फक्त मिक्सरला डुरकन फिरवून घेऊयात. आता हे टोमॅटोचं प्युरी या कांद्यामध्ये हे मिसळूयात. आणि 3-4 मिनिटं हे परतून घेऊया. आता हे कांदा टोमॅटो छान परतून निघतंय तोवर हे भाजलेले खोबरं, तीळ आणि खडे मसाले मिक्सरमध्ये काढलेत. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो आपण वाटून घेतलं त्यामध्येच घातलंय. आधी हे आलं लसूण न घालता फिरवायचं.
म्हणजे हे छान बारीक वाटलं जातं. वा वा वा, बघा. आता यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर लावूयात. परफेक्ट. बघा, छान झालंय वाटण. सगळं एकत्र छान वाटलं गेलंय. आलं झालं, लसूण झालं, कोथिंबीर झालं. आता हे वाटण काढूयात आणि कांदा टोमॅटो ज्यामध्ये आपण परतायला ठेवलं होतं त्यामध्ये हे वाटण लावायचं. वा, बहारदार. मिसळूयात. आ हा हा, काय कमाल सुवास दरवळतो. फोडणीत घातलं की क्या बात आहे. हे 2 मिनिट चांगलं परतूयात. आलं लसूणचं जे कच्चं वास आहे तो जाईपर्यंत 2 मिनिटं तेलावर व्यवस्थित हे परतून घ्यायचं. मस्त बहारदार होतं हे सगळं प्रकरण. आता यामध्ये मसाले घालायचे. अर्थातच आपला मधुराज रेसिपीचा संडे मसाला आणि बॅडगी मिरची पावडर. मधुराज रेसिपी club.com नावाची आपली अधिकृत वेबसाईट आहे, तिथून खरेदी करू शकता. 1 चमचाभर संडे मसाला आणि 1 चमचाभर बॅडगी मिरची पावडर. बॅडगी मिरची पावडरमुळे काय होतं, पदार्थाला रंग सुरेख येतो आणि ॲट द सेम टाईम पचायलाही हलका जातो. यामध्ये मीठही घालूयात चवीपुरतं. आणि मसाला करपू नये म्हणून यामध्ये बेसला थोडंसं पाणी टाकते, कारण ट्रायप्लाय कुकर आहे. ट्रायप्लाय काय नॉनस्टिक नसतं, त्याला पदार्थ चिकटू शकतो. म्हणून मसाले करपू नये म्हणून थोडंसं गरम पाणी. हे बघा. आता हे मिसळूयात. वा वा वा, काय कमाल सुवास दरवळतो. रंग बघा. वा. आता यामध्ये मीठ तर आपण घातलंय, थोडासा गुळही घालूयात. गुळ घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण मटकीमध्ये हलकासा कडवटपणा असतो, तो घालवण्याकरता मी इथे गुळ घालते. काय कमाल सुवास दरवळतो. वा वा वा. आता मसाल्याचा बेस तयार आहे. यामध्ये मोड आलेली मटकी. 1/2 किलो मटकी आहे. 1 कपला थोडी कमी, म्हणजे 1/4 कप मटकी भिजत घालून ती जर मोडावली तर ती बरोबर 1/4 किलो वजनाला होते. मापाला बरोबर 1/4 किलो होते. तर थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर पण लावते, त्याचा स्वाद छान उतरतो. मटकी तेलावर आधी छान परतून घ्यायची. मस्त. आणि 2-3 टोमॅटोच्या फोडी पण घालते. रश्श्यामध्ये दिसायला छान दिसतात म्हणून लावते. नाही घातल्या तरी काही हरकत नाही. आता यामध्ये घालूयात पाणी. गरम पाण्याचाच वापर करा. 1/4 किलो मटकी आहे तर मटकीचा रस्सा आपण करतोय. लपतपी भाजी नाही आहे, प्रॉपर रस्सा. त्यामुळे 4 कप तरी इथे पाण्याचा वापर करायचा. वा, बघा काय दिसतंय बहारदार. क्या बात आहे. काय जबर रंग आलाय, टेक्स्चर आलेलं आहे. कमाल. आता झाकण लावायचं. मोठ्या आचेवर 1 शिट्टी फक्त काढायची. मटकी शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. तुम्ही कढईमध्ये शिजवली तरी चालेल, फक्त लक्ष नको द्यायला म्हणून कुकरमध्ये 1 शिट्टीमध्ये होऊन जाते. चला, 1 शिट्टी काढून घेतली. आता मटकी चेक करूयात. वा, बहारदार. वा 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 वा. बघा, परफेक्ट झाली आहे. आणि तवंग काय कमाल आलाय. आणि हे बघा, एकदम गाळ देखील शिजले नाही आणि कच्ची देखील राहिली नाही. हे बघा, मटकी बघा, खूप टणक पण नाही, खूप मऊ पण नाही, परफेक्ट शिजली आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर यामध्ये आणखी रस्सा तुम्ही वाढवू शकता. आणि या टोमॅटोच्या फोडी पण आहे ना, छान उठून दिसतात आणि खायला पण बहारदार लागतात. विदर्भात आहे ना, ह्या अशा मोठ्या मोठ्या फोडी तर आवर्जून चणा तर्रीमध्ये ठेवल्या जातात. खायची कशी सांगायची काही गरज आहे का. मस्त गरम गरम भाकरी चुरायची, त्यामध्ये मटकीचा रस्सा घालायचा, कालवून खायची काय लागते. नाहीतर गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात, मटकीचा रस्सा. आहा, जाऊ दे, करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत त्या रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा,
खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.